नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 26 सप्टेंबर 2025चे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कालचा विचारलेला खास प्रश्न आहे, व्हाय दी कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी। माजी मुख्य न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांचे पहिले पुस्तक व्हाय दी कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे 2025 मध्ये पेंग्विन रँडम हाऊस या प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होणार आहे। गोपनीयता हक्क, लिंग समानता, LGBTQ+ हक्क म्हणजेच लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वेश्चनिंग आणि इतर या समुदायातील व्यक्तींना मिळणारे मानवी हक्क, तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासारख्या प्रगतिशील निर्णयांसाठी ओळखले जाणारे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आपल्या न्यायालयीन सेवेतल्या 25हून अधिक वर्षाच्या अनुभवाचे या पुस्तकात सखोल प्रतिबिंब उमटवले आहे। आता सुरुवात करूया आपल्या टॉप 10 प्रश्नांना। तर आजचा पहिला प्रश्न आहे, 25वी इंटरपोल आशियाई प्रादेशिक परिषद कुठे झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिंगापूर येथे। सिंगापूर येथे झालेल्या 25व्या इंटरपोल आशियाई प्रादेशिक परिषदेत भारताची इंटरपोल आशियाई समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे। इंटरपोल आशियाई समिती ही प्रादेशिक परिषदेला संघटित गुन्हेगारी, सायबर गुन्हे, दहशतवाद, मानव तस्करी आणि अंमली पदार्थ तस्करी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सल्ला देते। केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे CBIच्या नेतृत्वाखालील भारतीय प्रतिनिधी मंडळाने ही निवडणूक जिंकली। आजचा दुसरा प्रश्न, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन कोणी केले? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन केले आहे नितीश कुमार यांनी। मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथील राजेंद्र नगर भागात डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन केले। 21 एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या या सायन्स सिटीमध्ये 5 विज्ञान दालने, 269 प्रदर्शनीय मॉडेल्स, एक प्रेक्षागृह तसेच 4D थिएटरची सुविधा आहे। बिहार राज्याच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि तांत्रिक शिक्षण विभागाने ही सायन्स सिटी उभारली असून या प्रकल्पावर एकूण 889 कोटी खर्च झाला आहे आणि हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 5 वर्षे लागली। प्रश्न तिसरा, पहिल्यांदाच ग्रामपंचायतींना राष्ट्रीय ई-शासन पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच 2025। पहिल्यांदाच ग्रामपंचायतींना राष्ट्रीय ई-शासन पुरस्कार 2025 अंतर्गत सन्मानित करण्यात आले। हा सोहळा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झालेल्या 28व्या राष्ट्रीय परिषदेत पार पडला। महाराष्ट्रातील रोहिणी ग्रामपंचायतीला देशातील पहिली पेपरलेस ई-ऑफिस ग्रामपंचायत बनल्याबद्दल सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे आणि सुवर्ण पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना रुपये 10 लाखांचे बक्षीस देण्यात आले आहे। आपला पुढला प्रश्न, अहमदनगर रेल्वे स्थानकाचे अधिकृत नाव काय करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, अहिल्यानगर। महाराष्ट्रातील अहमदनगर रेल्वे स्थानकाचे अधिकृतपणे अहिल्यानगर असे नाव बदलण्यात आले आहे। हा बदल भारताच्या आदरणीय महिला शासकांपैकी एक देवी अहिल्याबाई होळकर यांचा सन्मान म्हणून करण्यात आला आहे। अहिल्याबाई होळकर, ज्यांचा कार्यकाळ होता 1725 ते 1795, या होळकर वंशाची राणी त्यांच्या दयाळू राज्यकारभारासाठी, महिला अधिकारांच्या संवर्धनासाठी आणि आध्यात्मिक वास्तुकलेसाठी स्मरणात आहेत। स्थानकाचा स्टेशन कोड ANG हा कायम ठेवण्यात आला आहे। पाचवा प्रश्न, ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट 2025 ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट 2025 मध्ये शीर्षस्थानी कोणता देश आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, स्पेन। डिजिटल नोमॅडिझम हे व्यावसायिकांना प्रवास करत असताना दूरस्थपणे काम करण्याची संधी देते, तसेच सांस्कृतिक अनुभव, लवचिकता, काम आणि जीवन संतुलन प्रदान करते। ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट 2025 मध्ये 64 देशांचा क्रमवारी लावला गेला आहे, ज्यामध्ये व्हिसा प्रक्रिया, कर लाभ, आर्थिक स्थिरता, जीवनमान आणि डिजिटल पायाभूत सुविधा यासारख्या घटकांचा विचार केला गेला आहे। या यादीत स्पेन शीर्षस्थानी आहे, तर भारत 38व्या क्रमांकावर असून त्याचे स्कोर 84.85 आहे। सहावा प्रश्न, राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, आयुष मंत्रालय।
आयुष मंत्रालयाने आयुर्वेद क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार सुरू केले आहेत, जे स्थापन झालेले तसेच युवा आयुर्वेद चिकित्सक प्रेरित करण्यासाठी आहेत. हे पुरस्कार 5 श्रेणीत प्रदान केले जातात. पहिला आहे आयुर्वेद भूषण पुरस्कार, ज्यामध्ये 5 लाख रुपये रक्कम दिली जाते. दुसरा आहे आयुर्वेद रत्न पुरस्कार, 1 लाख रुपये. तिसरा आहे आयुर्वेद गौरव पुरस्कार, यामध्ये सुद्धा 1 लाख रुपये. चौथा आहे आयुर्वेद युवा पुरस्कार, 1 लाख. आणि 5वा आहे आयुर्वेद प्रशस्ती पत्र पुरस्कार, यामध्ये सुद्धा 1 लाखांचे बक्षीस दिले जाते. 7वा प्रश्न, भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या 19व्या राष्ट्रीय जंबोरीचे आयोजन कुठे करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, लखनौ. उत्तर प्रदेशात भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या 19व्या राष्ट्रीय जंबोरीचे आयोजन 23 ते 29 नोव्हेंबर 2025 रोजी लखनौच्या वृंदावन स्कीममध्ये झाले. हा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 24 नोव्हेंबर रोजी उद्घाटित केला. उत्तर प्रदेशाने यापूर्वी 1964 मध्ये 4थ्या आवृत्तीचे आयोजन केले होते. प्रधानमंत्री मोदी यांचा स्काउटिंगशी दीर्घकालीन संबंध आहे. त्यांनी 2009 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या जंबोरीत भाग सुद्धा घेतला होता. 8वा प्रश्न, संरक्षण क्षेत्रातील सहकार्य करार म्हणजेच MOU कोणत्या 2 देशांमध्ये होणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, भारत आणि मोरोक्को. हे जे 2 देश आहेत त्यांच्यामध्ये संरक्षण क्षेत्रातील सहकार्य करार हा होणार आहे. भारत आणि मोरोक्को यांनी सैन्य क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी समझोता करार केला असून हा भारताच्या जागतिक धोरणात्मक भागीदारीला बळकटी देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या MOU मध्ये सहसैनिक सराव, संरक्षण उद्योगातील सहकार्य, क्षमता विकास आणि सैन्य कर्मचाऱ्यांची देवाणघेवाण यासारख्या तरतुदींचा समावेश आहे. याशिवाय रबातमधील भारतीय दूतावासात नवीन संरक्षण विभाग स्थापन केला जाणार आहे. मोरोक्कोबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तिथले राजे आहे मोहम्मद 6वा. पंतप्रधान आहेत अजीज अखनोज. 2021 पासून ते या पदावर कार्यरत आहेत. राजधानी आहे रबात. चलन आहे मोरोक्कन दिरहाम आणि सर्वात मोठे शहर आहे तिथले कॅसाब्लांका आणि तिथली अधिकृत भाषा आहे अरबी आणि बर्बर. प्रश्न 9वा, कर्नाटक सरकारने अलीकडे सुरू केलेल्या लीप योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर जी लीप योजना आहे, जी कर्नाटक सरकारने अलीकडे सुरू केली आहे, त्याचा उद्देश आहे नवोपक्रम आणि रोजगार निर्मिती करणे. कर्नाटक सरकारने बेंगळूरच्या बाहेरील भागांमध्ये नवोपक्रम आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी 1000 कोटींचा लीप म्हणजेच लोकल इकॉनॉमी ॲक्सेलेटर प्रोग्राम सुरू केला आहे. यामध्ये लक्षित क्षेत्रे आहेत मैसूरमधील चामराजनगर, मंगळुरूमधील उडुपी, हुबळी, बेळगाव, धारवाड, तुमकूर, कलबुर्गी, शिवमोग्गा यासारखे औद्योगिक समूह. याचा कालावधी आहे 5 वर्ष आणि यामध्ये रोजगार निर्मितीचे लक्ष्य आहेत 5 लाख नोकऱ्या तयार करणे. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, चीन सरकार कोणत्या तारखेपासून के व्हिसा लागू करणार आहे? तर जे चीन सरकार आहे ते के व्हिसा लागू करणार आहे 1 ऑक्टोबर 2025 पासून. चीन सरकार 1 ऑक्टोबर 2025 पासून तरुण स्टेम व्यावसायिक आणि संशोधकांना आकर्षित करण्यासाठी के व्हिसा सुरू करणार आहे. आता यामध्ये जे STEM आहे त्याचं लॉंग फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जे आहे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. तर हे जे 4 क्षेत्र आहे त्यांना एकत्रितपणे इथे काय म्हटलं गेलं आहे? शॉर्ट फॉर्म आहे त्यांचा स्टेम. हा विजा मान्यताप्राप्त संस्थेतून बॅचलर पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण घेतलेल्या अलीकडील स्टेम पदवीधर तसेच व्यावसायिकांसाठी खुला असेल. के व्हिसाच्या सुविधा कोणत्या आहेत? तर त्यामध्ये अनेक वेळा प्रवेशाची परवानगी, दीर्घकालीन वास्तव्यासाठी मुदतवाढ, सोपी अर्ज प्रक्रिया आणि यासाठी कोणत्याही चीनी नियोक्त्याचे आमंत्रण आवश्यक राहणार नाही. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न, भारताच्या सागरी क्षमतांचा विकास करण्यासाठी सामंजस्य करार म्हणजेच MOU कोणत्या 2 संस्थांमध्ये झालेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.